आता मी आणि माझे पप्पा जातोय आंबे काढायला. ह्या आंब्यांचं काय बाबा, ह्याला काय बोलतात पप्पा? ह्याला काय बोलतात? गळ. हे बघा पप्पा आहे बघा, पान कसे खातायत बघा. आता जातोय, तुम्हाला आमचा आंबा दाखवते. हा आंबा बघा आमचा, खूप धरलेला पण ते पडतात. ह्या आंब्याचा जो आंबा आहे एवढा गोड असतो, म्हणजे पिकलेला आंबा खूप गोड असतो ह्याचा. आमचा खूप जुना आंबा आहे हा, है ना पप्पा? किती जुना असेल पप्पा? हाँ 50 वर्षापूर्वीचा आंबा है आमचा. ये क्या, ये देखो पप्पा का चालू हो गया शूट. ते काढायचे असे. पप्पा हवाला काढा, ते छोटे आहेत. ओ पप्पा, इकडचे घ्या, इकडचे. हा अख्खा गळच येईल तो. अरे हळू. तू पूर्ण दिसतेस. मी पूर्ण नको दिसू दे, मला चेहरा दिसला तरी चालेल फक्त. हे काढा, आंबे काढताना ते दिसले पाहिजे, आंबे पण दिसले पाहिजे. काढ. खूप गोड आंबा आहे हा बघा. हा पिकलेला पण नाही पूर्ण, पण हा आतून बघा पूर्ण केशरी आहे. पूर्ण घाम घाम झाले, घामाघूम. अर्धे आंबे उचललेत, अर्धे उचलायचे. आंबे तोडून आणले, त्याचा आता आपण लोणचं बनवायला प्रयत्न करणार आहोत. पहिल्यांदा मी लोणचं बनवणार आहे. मम्मी जरा कापून देते मला. ए बघ कच्चा बचलंय येड, कच्चा पिल्लू. काय बनवतो आपण? तिचा नेम आहे, कधी आऊची नजर चुकते आणि कधी मी त्याच्यामध्ये हात घालून आंब्याची फोड उचलते. बघा बघा कशी करते बघ. हे बघ ज्या आंब्याच्या फोडी केलेल्या होत्या त्याच्यामध्ये आम्ही मीठ आणि थोडं हळद टाकून त्यांना सगळीकडं मिक्स करून घेतले चांगल्या प्रकारे. हळद मीठ मिक्स केल्यानंतर आम्ही ते सगळं चांगल्या कपड्यावरती गच्चीवरती सुकवायला ठेवलं. गच्चीवरती एवढं ऊन लागत होतं की त्याच्यामध्ये एवढं सुकले ते आंब्याच्या फोडी की एकदम सोल्यासारखी झाली. ते आम्ही खाली घेऊन आलो आणि मग त्याच्यामध्ये रेडीमेड लोणच्याचा मसाला टाकून ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आणि त्यावर थोडं हिंग पण टाकलंय. मम्मी
मला वाटतं तेल टाकून मग त्याला मिक्स करायचंय. हम्म. हम्म. राईचं तेल गरम करून घेतलंय. राईचं तेल गरम करून थंड केल्यानंतर त्याला या मिश्रणामध्ये टाकलंय आणि ते पूर्ण मिश्रण एकजूट करून चांगलं मिक्स करून घेतलं. आता जे हे सगळं मिक्स करून घेतले ते एका मस्त बरणीमध्ये पॅक बंद करून घेऊया. बनवलेलं लोणचं 2 बरण्यांमध्ये भरून घेतलं. एक मला, एक आणि एक मम्मीच्या घरी. आणि चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.